आणि आता धक्कादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता या योजनेतून वगळलं जाणार आहे। उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे। महाराष्ट्रात जवळपास 2 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय। विधानसभा निवडणुकीआधी जाहीर झालेल्या योजनेतील महिलांची आता संख्या घटवली जाते। निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींवर ही कारवाई होते, पण सरकार त्यांच्याकडून दिलेले पैसे परत घेणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान या निकषांवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। काय पद्धतीने खरं तर दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवलाय, आता हे खूप दुर्दैवी आहे। या सरकारने म्हणजे योग्य नाही हा शब्द वापरणं, पण खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींवर हा अन्याय करतात। 20,000 रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं, अशा महिलांच्या करता किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं। ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती। माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार एकही योजना बंद करणार नाही। योजनेची जी व्याख्या आहे, योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे। त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील, पण आमची व्याख्या जी आहे योजनेची, त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही महिला बहिणींना ही योजना कमी पडणार नाही। लाडकी बहीण योजनेत काय बदल करण्यात आले त्यावर एक नजर टाकूया। नव्यानं पात्र झालेल्यांना जुलैपासून निधी न देता अर्ज मंजूर झाल्यापासून निधी देण्यात येईल। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि हयात प्रमाणपत्र पाहूनच पुढचा निधी दिला जाईल। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभार्थी अपात्र ठरवले जातील। 4 चाकी गाडी असल्यास लाभार्थी अपात्र आहे आणि नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी यासाठी केली जाईल। अन्य योजनांच्या लाभार्थींना वगळणार किंवा रक्कम त्यांची कमी करणार आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीणमधून वगळण्यात येणार आहे। 65 वर्ष वय ओलांडलेल्या बहिणी या अपात्र ठरतील। दरम्यान लाडकी बहीण योजनेत 5 लाख बहिणी अपात्र कशा ठरल्या ते आपण जाणून घेऊया। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत 2,30,000, तर वयाची 65 वर्ष ओलांडलेल्या बहिणी होत्या 1,10,000। 4 चाकी गाडी, नमोशक्तीच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने माघार घेणाऱ्या बहिणी होत्या 1,60,000। अशा या 5 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।